नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या आयुष्य हे एकदम सहज, सफल आणि आनंदी व्हावं. आपल्या आयुष्यातले सगळे संकट निवारण व्हावेत. आपल्याकडे कुठलाच प्रश्न उरणार नाही. यासाठी काही गोष्टी आपल्याला नित्यनियमाने कराव्याच लागतात आणि स्वामी सेवा मार्गामध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी अगदी सहज कळतात, सहज अंगीकारता येतात आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ते करू शकतो. त्यापैकीच एक कुळाचार किंवा कुळाचार आपण नेहमी करावा. दरवर्षी आपण कुळाचार करावा. दर 3 वर्षातून एकदा आपण आपल्या कुलदेवतांचा मानसन्मान करावा आणि त्यानंतर पितृसेवा ही आपल्याला करायची असते. नित्यसेवा आपल्याला करायची असते. त्यापैकीच एक खंडोबांचा षडरात्री उत्सव. आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं खंडोबा म्हणजे जे की जेजुरीला देवस्थान आहे, ते आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. तर त्यांचीच षडरात्रोत्सव आपल्याला आता साजरा करायचा आहे. त्याची पूजा मांडणी आणि पूजाविधी आपण आता थोडक्यात बघू. यामागे एक छोटीशी कथा आहे, ती आपण थोडक्यात एकदा बघून घेऊया. पूर्वीच्या काळी मणी आणि मल्ल अशी 2 दैत्य होते. ते सज्जनांचा खूप छळ करायचे. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर खूप मोठे युद्ध केले. त्या युद्धामध्ये मणी दैत्य शरण आला आणि मल्ल हा दैत्य ठार झाला. तर मल्ल दैत्यावरून या शंकराच्या या अवताराला मल्हारी मार्तंड हे नाव मिळाले. तर मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदा ते षष्ठी या 6 दिवसांमध्ये हे युद्ध चालल्यामुळे खंडोबाचे नवरात्र हे 6 दिवसांचे चंपाषष्ठी म्हणून साजरे केले जातात. या 6 दिवसांमध्ये 5 दिवसाचे आपण उपवास करतो आणि 6व्या दिवशी तो उपवास आपला सुटतो. त्यानंतर झेंडूची फुले मार्तंड भैरवांना खूप आवडतात, ती आपण अर्पण करतो. अखंड दीप तेवत ठेवतो आणि मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे वाचन 5, 7 किंवा 14 वेळा कितीही वेळा तुम्ही करू शकता. चला तर मग थोडक्यात आपण पूजेची मांडणी आणि पूजाविधी कसा करायचा ते बघूया. आपला कुठलाही कार्यक्रम, कुठलीही पूजा असो, आपण स्वामी महाराजांना साक्षी ठेवून सगळे पूजा वगैरे करत असतो. त्याच्यामुळे कुठलेही पूजा काम करताना आपण पहिले स्वामी स्तवन आणि एक माळ स्वामी जप करावा. त्यानंतर पुरुषांनी आपल्या कपाळाला हळद म्हणजेच भंडार लावावा व त्यावर थोडंसं कुंकवाचं बोटसुद्धा लावावं आणि महिलांनी हळदी कुंकू लावून घ्यावं. त्यानंतर आपल्या तळहातावर, उजव्या तळहातावर 4 वेळा पाणी घ्यायचं आहे आणि 4 मंत्र मी सांगते, ते मंत्र म्हणून ते पाणी प्राशन करायचं आहे. ओम ऐं आत्मतत्वं शोधयामी नमः स्वाहा. ओम ह्रीं विद्यातत्वं शोधयामी नमः स्वाहा. ओम क्लीं शिवतत्वं शोधयामी नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्वं शोधयामी नमः स्वाहा. त्यानंतर कुठलं पण पूजा करताना आपण पहिले संकल्प करतो. संकल्प केलं तरच आपलं पूर्ण पूजा ही पूर्णत्वास येते. तर सगळ्यात पहिले आपण संकल्प करून घेऊया. तर संकल्प करण्याच्या आधी तळहातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात थोडेसे 2-1 तांदूळ, त्याच्यानंतर हळदी कुंकू आणि एक फूल घेऊन आपण पुढील संकल्प करणार आहोत. संकल्प कसा करावा हे मी आता वाचून दाखवते, म्हणजे सांगताना एखादा शब्द मागे पुढे होऊ शकतो. त्यामुळे मी एका ठिकाणी व्यवस्थित तो लिहून ठेवला आहे, त्यानुसार मी तुम्हाला सांगते. तसा संकल्प करावा. पहिले स्वतःच्या गोत्राचं नाव घ्यायचं आणि मी या गोत्रामध्ये उत्पन्न झालेला किंवा झालेली, त्यानंतर स्वतःचं नाव घ्यायचं. त्यानंतर माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरित उपशमनासाठी, अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी, तसेच श्री कुलदेवी व कुलदैवत व श्री सद्गुरूंचा अखंड अचंचल अभेद्य शक्ती सेवा आणि सानिध्य प्राप्तीसाठी, प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे आपल्याला सप्तशती जितके वेळा वाचणं शक्य होणार असेल तितकं नाव घ्यायचं की 5, 7 किंवा 14 इतक्या वेळा मी पाठाचा संकल्प करीत आहे. आणि असा संकल्प करून झाल्यावर ताम्हणामध्ये पाणी सोडून दे. त्यानंतर एकदा गणपती अथर्व शीर्षम म्हणून घ्यायचं. त्यानंतर आपण पूजेची मांडणी कशी करायची ते बघूया. आपण घटस्थापना करणार आहे ती जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची. त्यानंतर त्यावर एक चौरंग किंवा पाट पण घेतलं तरी चालेल. त्या चौरंग घ्यायचा. त्याच्यावर पिवळ्या रंगाचं स्वच्छ शक्यतोवर कोरं असलेलं कापड अंथरायचं. आपल्याला चौरंगाच्या डाव्या बाजूला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे, जो की 6 दिवस चालेल. हा अखंड दीप आपण चौरंगाच्या आग्नेय दिशेला सुद्धा ठेवू शकतो किंवा आग्नेय दिशा माहीत नसेल तर चौरंगाच्या डाव्या बाजूला सुद्धा तो दीप आपण प्रज्वलित करून ठेवू शकतो. हा अखंड असावा. जर एखाद्या वेळेस असं होतं की दिव्याला गूल येतो किंवा दिवाची ज्योत एकदम कमी होऊन जाते, अशा वेळी काय करायचं, एक दुसरा दिवा शेजारी लावायचा आणि नंतर तो दिवाचा गूल काढताना तो विझला तरी काही प्रॉब्लेम होत नाही. आपला दिवा अखंडच राहतो. त्यामुळे बाजूला दिवा लावूनच मग
हा दिवा नीट करावा. जर 6 दिवसात असं काही झालंच तर आपल्याला 6ही दिवस अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे, जो की चौरंगाच्या डाव्या बाजूला आपण ठेवणार आहोत. घटस्थापनेसाठी आपण जो चौरंग ठेवला किंवा पाट ठेवला त्याच्या खाली आपल्याला प्रथम रांगोळी काढायची आहे आणि पूर्ण पूजा मांडणी झाल्यावर आपण चौरंगाच्या भोवतीसुद्धा रांगोळी काढायची. त्या चौरंगावर एक मध्यम आकाराचं ताट घ्यावं. त्या ताटामध्ये आपण वेळूची टोपली घेणार आहोत. वेळूच्या टोपलीखाली ताट यासाठी की जेव्हा आपण ते धान त्याच्यात पेरतो किंवा ते पाणी, मग ते पाणी टाकल्यावर पाणी खाली झिरपतं, मग ते एका ताट ठेवलं की ते ताटामध्ये येतं, म्हणजे खालचं चौरंग किंवा कापड आपल्या खराब व्हायचं काम नाही. म्हणून एक छोटंसं मध्यम आकाराचं ताट घ्यावं. आपल्या टोपलीनुसार त्यात एक वेळूची टोपली ठेवावी. त्या टोपलीमध्ये आपल्या शेतातली किंवा अंगणातली जी शुद्ध माती असेल ती माती भरावी. वेळूच्या टोपलीमध्ये माती भरल्यावर आपल्याला त्या मातीमध्ये गहू मिक्स करायचे आहे. नंतर टोपलीमध्ये माती घेतल्यावर नंतर त्यामध्ये एक आपल्याला घट ठेवायचा आहे. त्या घटाला आपल्याला पिवळ्या रंगाच्या लोकरीचे 6 वेढे मारायचे आहेत. घट पहिले आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तो स्वच्छ धुवून घेतल्यावर मग त्या टोपलीमध्ये आपल्याला त्याची स्थापना करायची आहे. त्या घटामध्ये आपल्याला पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षदा इत्यादी वस्तू टाकून त्यानंतर आपल्याला विड्याची 5 पाने किंवा एक आंब्याचा डहाळा आपल्याला त्या घटामध्ये ठेवायचा. नंतर घटाच्या 4ही दिशांना आपल्याला हळदीचे उतरते गंध लावायचे आहेत. पूर्वेकडून उतरते गंध 4ही दिशेला लावायचे आहेत. त्यानंतर आपल्याला घटावर एक तांब्याची किंवा स्टीलची सुद्धा प्लेट घेतली तरी चालेल. त्या प्लेटमध्ये पूर्ण तांदूळ काठोकाठ भरायचे आहेत. पूर्ण तांदूळ भरून त्यामध्ये आपल्याला हळदीचे अष्टदल काढायचे आहेत. 5 असे 8 ठिकाणी आपल्याला हळद टाकायची. हळदीचे असे 8 भाग करायचे. त्यानंतर आपल्याला खंडोबाच्या टाकाची स्थापना करायची आहे. त्यासाठी आपल्याला प्रथम अभिषेक करायचा आहे. एका ताम्हणामध्ये खंडोबांचा टाक ठेवून त्यावर आपल्याला एक वेळा रुद्र आणि एक वेळा श्रीसुक्त, पहिले श्रीसुक्त आणि नंतर एक वेळा रुद्र म्हणून अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर 2 विड्याची पाने घेऊन त्याचं देठ पूर्वेकडे ठेवून त्यावर आपल्याला खंडोबांचा टाकाला असं झोपलेल्या अवस्थेत ठेवायचे. म्हणजे एकदम असं झोपून ठेवायचं नाही, तर त्याला पाण्यावर ठेवताना उशाशी काहीतरी आपल्याला असं उंच, म्हणजे असं आराम करतायत बा या स्थितीमध्ये त्यांना त्या पानावर. त्यानंतर त्या टाकाची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला रोज प्रत्येक दिवशी एक माळ अशी घटाला अर्पण करायची आहे. पहिली माळ ही विड्याच्या पानांचीच असावी. शक्यतोवर विड्याच्या पानांचीच पहिली माळ करावी. त्यानंतर आपल्याला रोज ही एक माळ बदलत जायची. त्यानंतर रोज घटावरील टाकाची आपल्याला पूजा करायची आहे. हळद वाहून किंवा भंडार वाहून आपल्याला रोज पूजा करायची आहे. पूजा करताना टाकासला आपला स्पर्श होऊ द्यायचा नाही. त्या झेंडूची फुले मल्हारी मार्तंडांना खूप आवडतात, त्याच्यामुळे झेंडूची माळ रोज करून आपण वाहू शकतो आणि रोजची एक माळ ती आहेच. रोज वेगवेगळी माळ करून घटाला ती अर्पण करा. त्यानंतर शेवटच्या दिवशी शंख आणि घंटा ध्वनी करून आपल्याला पहिल्या दिवशी प्रतिपदेला जसं आपण महाराजांचा अभिषेक म्हणजेच खंडोबाच्या टाकाचा अभिषेक केला होता, त्याप्रमाणे शंख व घंटानाद करत आपल्याला टाक परत ताम्हणात घेऊन त्यांचा अभिषेक करायचा आहे श्रीसुक्त आणि रुद्राने. त्यानंतर तळी भरून आपल्याला महानैवेद्य खंडोबांना अर्पण करायचा आहे. नैवेद्यासाठी आपला नवीन जो कांदा येतो, नवीन कांदा लसणाची जी पात असते ती घालून आपल्याला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी करायची असते. त्यानंतर महानैवेद्यासाठी आपल्याला पुरणाचा नैवेद्य दाखवावा लागतो. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण खंडोबाची नवरात्र सेलिब्रेट करायची आहे, साजरी करायची आहे. घरातलं वातावरण एकदम आनंदी असावं. यानंतर शेवटच्या दिवशी तळी कशी भरतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आजच्यासाठी एवढंच. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी